स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे। या निमित्ताने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना सावरकर ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ती खोली आज सर्वसामान्यांसाठी दिवसभर खुली राहणार आहे। सावरकरांना मिळालेल्या 2 पदव्या या खोलीत जतन करून ठेवण्यात आल्या आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। वीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त त्यांचं पुण्यात वास्तव्य असलेल्या वसतिगृहाची जी खोली आहे ती आज उघडण्यात आलेली आहे। सकाळपासून सावरकर प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी भेट देत आहेत। हीच ती खोली आहे ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वास्तव्य होतं त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये आणि याच ठिकाणी त्यांच्या आयुष्यातल्या काही वस्तू आहेत त्या जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा सगळी जी वसतिगृहाची खोली आहे त्या खोलीमध्ये सावरकर यांनी याच ठिकाणी अभिनव भारत संघटनेची जी संकल्पना आहे ती या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यानंतर मोठा स्वातंत्र्य चळवळीचा संग्राम उभा करण्यात यश आलं। त्या सगळ्या यशाची जी साक्षीदार आहे ती ही सगळी खोली आहे आणि आपण पाहतोय सावरकरांना नागपूर विद्यापीठाची जी डीलिट पदवी मिळाली होती त्या डीलिट पदवीचा हा सगळा जो जॅकेट आहे तो जॅकेट सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सावरकरांविषयी जे काही इतिहासामध्ये झालेलं आहे त्याचं रेखाचित्र सगळं या खोलीमध्ये आपण पाहतोय। त्याचबरोबर ही जी पुणे विद्यापीठाची डिलीट आहे जी 1959ला सावरकरांना दिलेली होती ते सुद्धा या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे सावरकरांच्या आयुष्यातल्या सगळ्या आठवणी ज्या आहेत ते या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत। शिवाजी महाराजांची जी आरती आहे ती आरती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जी सावरकरांनी लिहिलेली आहे आणि त्यामुळे सावरकरांविषयीचा जो इतिहासाचा वारसा आहे तो वारसा पुढल्या पिढीला कळावा, त्यांचं कार्य कळावं यासाठी या सगळ्या जे इतिहासाच्या वस्तू आहेत त्या जतन करून ठेवलेल्या आहेत आणि दरवर्षी जयंतीला आणि पुण्यतिथीला ही खोली सर्वसामान्य पुणेकरांसाठी सावरकर भक्तांसाठी उघडी ठेवली जात। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।